चला तर मित्रांनो, आज आपण चाकणच्या बाजाराला जाऊन तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो, ते पण बैल बाजाराचा. आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. मग काय, आम्ही आमच्या चिंचोटी गावातून टेम्पो पकडून चाकणच्या बाजाराला निघालो. बघू शकता आम्ही कसे निवांत एकदम झोपलो होतो. माझ्याबरोबर आमचे तात्या आणि आमचे दादाही होते. आणि लोणावळ्याला आम्ही पोचताच क्षणी खूप ट्रॅफिक होती, बघू शकता. बघितलीच ना, कारण की वाहने खूप असल्यामुळे ट्रॅफिकही खूप होते. मग काय, आमचे दादा आणि काका झोपले होते. ते त्या हॉर्न वगैरे वाजून वाजून पाठच्या गाड्यांचं ऐकून शेवटी उठूनच गेले. वाजले होते 1. किती अंधार होता. मग काय, चाकणच्या बैल बाजारात नाही पण भाजी मार्केटपर्यंत पोचलो आम्ही. बघू शकता इथे भाजी स्वस्त मिळत होती. मग काय, आम्ही फायनली बोकड बाजारमध्ये प्रवेश केला, कारण की बैल बाजार हा 7 वाजता उघडतो. बोकड इतके आले होते की बघू शकता. मेंढेही होते, बकऱ्याही होत्या आणि काटेवाडी बोकडही होते. काही जण झोपले पण होते, कारण की मार्केट अजून ओपन नव्हता झाला. बघू शकता, आताच बोकड उतरत होते. एवढ्या बोकडामध्ये मला एकच बोकड आवडला, तो पण म्हणजे हा. खूप छान बोकड होता, उंचही होता. याच्याहून अधिक असतील पण मला हा दिसला म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ पाठवली. वाजले होते 5. चाय प्यायचं मन झालं. मग काय, चाय प्यायला बसलो. मी घेतला माझा पार्लेजी जी&एन इंजिनियर्स आणि 3 कप चाय. दादा, काका आणि मी. बघू शकता, दादा आणि काका बिस्किट फोडण्यामध्ये एकदम दंग होते. बघू शकता. मग काय, काकाही आमच्या ऊस आणून दिला. तर मी विचारलं, काका कुठून ऊस आणलेत तुम्ही? ऊस एवढा गोड होता ना, बघू शकता तुम्ही कसे खातात. माझ्यापेक्षा ह्यांचे दात बघा किती मजबूत. चकाऊ चकाऊ खात होते. मग मी दादाला विचारलं, चला ना मला घेऊन. तो तर तू जा ना, तिकडे पुढे आहेत. मग काय, मी गेलो चालत चालत. बघतोय तर काय, बाजार भरायला वेळ होती पण ऊसांचा बाजार खडकच होता. किती मोठी शेती होती ऊसाची. मग काय, माझ्या पाठी काका आणि दादाही आले. मग काका गपचूप घुसून 2 ऊसाचे दाणके घेऊन आले. बघू शकता, ऊस एकदम भारी होता. आणि दादानी अनवल आणला. अनवल या झाडावरून चोरून आणलं. मग काय, फायनली बैल बाजार भरायला चालू झाला. बघू शकता किती छान बैल होता. अदाती होता. 30,000 रुपये बोलला, कमी जास्त होतील. मग काय, ही जोडी खूप छान होती. 51,000 रुपये जोडीचं बोलला होता, कमी जास्त होतील. मग काय, मला ही पसंत आली नव्हती. मला थोडी उंच जोडी पाहिजे होती. गावरान खिल्लार पण होती, बघू शकता. आणि ही सर्व अदात होती खिल्लार. दिसायला खूप छान होती, पण आपल्याला दिसायला नाही, धावण्याला खूप छान पाहिजे. मग काय, एक कडक वासरू आलं. वासरू होतं, छान होतं पण थोडं शॉर्ट होतं, म्हणजे तोकडा होता. म्हणजे त्याची उडी कमी पडेल माझा अंदाज असा होता, म्हणून मी ह्याला जास्त इग्नोर केला. आणि बघू शकता, वासरू देखावालाही छान होतं. पाहिल्यात ना. मग मी थोडा पुढे गेलो. थोडा पुढे गेल्यानंतर एक काळा एकदम मस्त खूप छान जनावर होतं. 4 दाती होतं, पण माझ्या मनासारखं नव्हतं म्हणून मी काही इंटरेस्ट घेतला नाही. पण वस्तू कडक होती, बघू शकता. 41,000 रुपये बोललेला, कमी जास्त होतीलच. थोडा पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर माझ्या मनासारखी जोडी मला दिसली. 1 नंबर जोडी होती. मी तर नाव पण ठेवलं त्यांचं, विटू आणि माऊली. कडक जोडी होती. घ्यायची तर हीच घ्यायची म्हणून मी थोडा पुढे गेलो आणि त्यांना किंमत विचारली. 1,00,000 रुपये किंमत बोलले, कमी जास्त होतील. मग काय, म्हैसूर जातीची होती वासरं, पण खूप उंच होणार होती, कारण की अदात होती. त्याच्या बाजूलाच खिल्लार जातीचा सफेद खोंड होता. 4 दाती होता, 35,000 रुपये बोललेला. आणि हे बघा अदात वासरू. वासरू कडक होता हो. 27,000 रुपये बोललेला, कमी जास्त होतीलच. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर माझ्या जुन्या बैलाची श्रीची आठवण आली. माझा एक श्री म्हणून एक जर्सी बैल होता, तसाच कडक बैल होता हा, पण हा 2 दाती होता. बैल एकदम भारी होता. 28,000 रुपये किंमत बोललेले, कमी जास्त होतीलच. नंतर ह्या दादाचं खूप वाईट वाटलं, कारण की सकाळी आमच्यासोबत आलेला पण एक पण गिऱ्हाईक त्याला जोडीला येत नव्हते. ही बघा, म्हैसूर जातीची अदात वासरं होती. वासरं कडक होती पण मनासारखी नव्हती माझ्या. बघा, 81,000 रुपये बोललेला एक बैलाची जोडी. मात्र एक रंगी आणि एक शिंगी होती. त्याच्याच बाजूला एक सफेद जनावर होतं. छान जनावर होतं, पण आमच्या घरात सफेद चालत नाही म्हणून मी दुर्लक्ष केलं. बघू शकता, अदाती अजून एक खोंड होता. त्याच्या बाजूला एक चप्पल अदाती वासरू होतं.
त्याचा नुसतं 51,000 रुपये बोललेला, पण वासरू कडक होतं. पैसा वसूल असं वासरू होतं. बघू शकता खूप जनावरं होती आणि बघण्यासारखी खूप जनावरं होती. बघू शकता हा पण अदात वासरू आहे. मला वाटतं हा अदात म्हणजे अजून खूप मोठं होईल. त्याच्या बाजूला ही जोडी होती. 41,000 रुपये जोडी बोलले. जोडी खूप छान होती. आणि पुढे गेल्यानंतर ज्याला कोणा म्हशी गाई तेही सुद्धा होत्या. म्हशी पण अशा होत्या खूप छान होत्या. ह्या गाई बघू शकता 40,000पासून ते 1.5 लाख रुपयेपर्यंत म्हशींचा भाव होता. म्हशी पण एकदम छान आणि गायी पण छान होत्या. बघू शकता देशी गाया होत्या. हे वासरू बघून मला खूप छान वाटलं. ही गावरान गाय होती पण भारी होती. बघू शकता A1 क्वालिटीच्या गाया होत्या हा, पाहिजे तशा. मग काय हा एक चप्पल खोंड दिसला. माझं थोडं मन होत होतं पण मी नाही घेतला. मग शेवटी मी ही जोडी घेऊनच टाकली. जोडी कशी वाटली मित्रांनो? माऊलीने विठ्ठल नाव ठेवले. शेवटी जोडी घेतली मी आणि घरी सुद्धा आणली. जोडी कशी वाटली? लाईक करा आणि सबस्क्राईब करा.